श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. चला तर मग आज बघा मी किती छान आणि मस्त आणि एवढी टेस्ट असे शेवयाची खिचडी बनवणार आहे. आणि कोणाकोणाला शेवया कोणी गोड भात पण करते शेवयाचा आणि कोणी तिखट भात पण करते शेवयाचा. तर मी आज तिखट भात करणार आहे, म्हणजे शेवयाची खिचडी. हे का बघा किती मस्त आणि छान बनवली आहे. आणि वास तर खूप मस्त यायला लागलाय. तर आपण हे खिचडी बघूया मी कसं बनवले काय नाही, नक्की पूर्ण रेसिपी बघूत आता आपण. तरी कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा किती मस्त बनली आहे आणि कोणाकोणाला आवडते आहे. आणि मी आमच्या गावाकडची एवढी छान पद्धत आहे. बघा मी किती छान बनवली आहे. असं शेवया एकदम भाजून मस्त. बघा किती मस्त भाजायला लागल्यात शेवया आपल्या. छान भाजायला आता मस्त. आणि जेवढे आपण शेवया भाजून ह्याच्यामध्ये कढईमध्ये तेवढे आपली खिचडी खूप छान लागणार आहे. चव आणि टेस्ट एकदम छान येते. कधी पण करायचं असेल तर असंच करायचं. खूप छान प्रकारे असं मस्त भाजून घ्यायचं शेवया. छान भाजल्यात आता. हे बघा तेल खूप छान असं गरम झाले. आता तेल टाकून घेतलेलं आहे मी. आता थोडंसं जिरे टाकणार आहे मध्ये. हो का, जिरे आणि मोहरी मिक्स आहे, दोन्ही पण टाकले मी. खूप छान तडका असं मोहरी फोडणीमध्ये फुटली की पडू नाही लागत. आणि थोडासा लसूण टाकले. परत आपण चिरलेले कांदे होते ते टाकून घेतले. खूप छान बनणार आहे आता आपली खिचडी शेवयाची. आणि शेवयाची खिचडी कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे कोथिंबीर घेऊन घेतलेली आहे. थोडी वाळलेली होती, थोडी कोथिंबीरमध्ये सुकलेली. थोडासा कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये छान असा. आता थोडीशी मिरची पावडर टाकायचं. आणि फोडणीमध्ये हळदी पावडर टाकायचं, म्हणजे कलर खूप छान येईल आपल्या शेवयाच्या खिचडीला. बघा कलर तर खूप छान आलाय मस्त असा. आता ह्यामध्ये थोडंसं मी डाळ आणि शेंगदाणे पण टाकून घेणार आहे. जास्त काही नाही, थोडी आहे त्याच्यात, जास्त पण छान नाही लागत. मस्त तेलात असं परतून घेते छान प्रकारे. छान शेंगदाणे पण आपले भाजले तर तेलामध्ये छान फुटायला लागल्यात. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे.
बघा कलर तर कसला भारी आलाय. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. इथं मीठ घेतलेलं आहे मी आणि हे ह्यामध्ये टाकून घेणार आहे. बस झालं. आता ह्याला उकळी येऊ द्यायचं. चांगली खळखळ खळखळ ह्या पाण्याला फोडणी टाकलेले. पाण्याला उकळी आली आहे आणि आपल्या शेवया पण इकडे किती मस्त असं भाजून घेतलं आहेत बघा. हे छान प्रकारे भाजून घेतलं आहे, मस्त तेल टाकून थोडंसं. आणि इकडं पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता आपण हे शेवया ह्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बघा खूप छान उकळी आली आहे. थोडंसं शिजवून घ्यायचे आपल्याला ह्यामध्ये मस्त प्रकारे असं छान. आता आपण ह्याला झाकून ठेवूया. मी बंद केले होते. हे बघा किती छान मस्त आपली खिचडी मस्त झाली आहे बघा, शेवयाच्या भाताची. शेवयाचं आहे हे खिचडी. एकदम छान आणि मस्त झाली आहे, खूप छान झाली आहे. हे बघा कलर पण खूप छान आलाय. चला मग कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला आवडते आहे ते. चला मग बाय.